बीडवरून बातमी। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे आणि त्याच संदर्भात तिथं बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो वगळण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आहे। स्टेजवरील बॅनरवर फोटो नसल्यानं इथं आता चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण ओबीसींचा हा एल्गार मेळावा आणि त्यामध्ये पंकजा मुंडेंचा फोटो गायब आहे। बीडमध्ये हा मोर्चा होतोय, त्यामुळे पंकजा मुंडेंचा फोटो असणं अपेक्षित होतं। आता त्यांचा फोटो यात नाहीये, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। स्टेजवरील हे बॅनर आहे, स्टेजवर हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून पंकजा मुंडे गायब आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। सुरेश, काय तिथली सध्याची चर्चा आहे, कारण पंकजा मुंडे या पोस्टरवरून गायब झालेले आहेत? ओबीसी एल्गार मेळाव्याच्या जी सभा होते, या सभेच्या अनुषंगाने या अगोदर जे शहरभर बॅनर लावले होते, त्या बॅनरवरती मात्र पंकजा मुंडे यांचा फोटो होता आणि पंकजा मुंडे यांना निमंत्रण देखील देण्यात आलं होतं। मात्र आज व्यासपीठावरती जे बॅनर लावण्यात आलेले आहेत, त्या बॅनरवरती मात्र पंकजा मुंडे यांचा फोटो नाहीये। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, गोपीनाथ पडळकर, त्याचबरोबर इतर जे मान्यवर आहेत त्यांचे फोटो आहेत, मात्र पंकजा मुंडे यांचा फोटो नाही। यामुळे याची चर्चा देखील होते। विशेषतः बीडमध्ये हा ओबीसी महाएल्गार मोर्चा होत असेल तर ओबीसीचे नेता म्हणून पंकजा मुंडे यांचं देखील खूप मोठं योगदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती बीडमध्ये एवढा मोठा मेळावा होत असताना पंकजा मुंडे यांचा व्यासपीठावरती फोटो का नाही, अशी देखील चर्चा होते। आणि त्या अनुषंगाने आता व्यासपीठावरती आल्यानंतर मान्यवर जे आहेत ते नेमके काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र धनंजय मुंडे यांचा फोटो आहे आणि पंकजा मुंडे यांचा फोटो नाही, याची मात्र मेळाव्यामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते। चर्चा रंगलेली आहे, चर्चांना उधाण आलेलं आहे। पंकजा मुंडे यांचा फोटो तिथे असणं अपेक्षित होतं, मात्र नाहीये। पण काय त्याची काही कारणं समोर आलेली आहेत का, ते काही कळतंय का? मंत्री पंकजा मुंडे यांना जे या मेळाव्याचे संयोजक आहेत सुभाष राऊत यांनी निमंत्रण देखील दिलेलं होतं, मात्र पंकजा मुंडे यांनी त्या निमंत्रणाला काही प्रतिसाद दिला का नाही याबद्दल संयोजकांनी देखील सांगितलेलं नाही। मात्र कालपर्यंत ज्या मेळाव्याच्या बॅनरवरती पंकजा मुंडे यांचा फोटो होता, आज तो फोटो नाही, यामुळे मोठी चर्चा होते। त्याचबरोबर आता पंकजा मुंडे देखील याचं कारण स्पष्ट करते आणि मेळाव्याचे जे संयोजक आहेत त्यांच्याकडून अधिकृत पद्धतीने अद्याप माहिती मिळाली नाही। मात्र याची जी चर्चा आहे ती होताना पाहायला मिळते। जी, याचं कारण नेत्यांकडून सांगण्यात येईलच, त्यावर आपण लक्ष ठेवूनच राहत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।